उद्धव ठाकरेंसंदर्भातली एक मोठी बातमी आहे। आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणामध्ये जातो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय। अमित शहा भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून भाजपचा सूर बदलला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर एक मोठा दावा केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी। आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी आपण तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणामध्ये जाईन असं देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिलं होतं, दावा केला होता असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आणि आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर सध्या आता जोडले गेलेले आहेत। अतुल भातखळकर जी, आपलं स्वागत आहे। एक मोठा दावा केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी की आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी मी स्वतः तयार करीन आणि त्यानंतर दिल्लीला जाईल असं फडणवीस हे उद्धव ठाकरे यांना म्हणालेले होते। आपली पहिली प्रतिक्रिया। बघा, उद्धव ठाकरे हताश आणि भ्रमिष्ट आहेत आणि एक बरं झालं आज त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नव्हतं हे त्यांनी मान्य करून टाकलं। कारण आदित्य ठाकरेंना ग्रूम करणार होते मुख्यमंत्री पदाकरता, याचाच अर्थ की सुरुवातीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते ना, का एका मिनिटात आदित्य ठाकरेंना ग्रूम करणार होते। आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून खोटं बोलतायत, निवडणुकीच्या निकालापासून। हेच त्यांच्या आजच्या मुलाखतीने त्यांनी स्वतः सिद्ध केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंना ग्रूम करायला वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष तर लागलंच असतं। आणि त्यामुळे पहिला दावा त्यांचा खोटा ठरला त्यांच्या कबुलीमुळे। आणि दुसरं, मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं हे ते जे त्यावेळेला सांगायचे ते सुद्धा खोटं ठरलं। त्यांना आदित्य ठाकरेलाच मुख्यमंत्री करायचं होतं हेही आता सिद्ध झालं। आणि त्यामुळे 19ला महाराष्ट्राच्या मतदारांशी दगाफटका त्यांनी जो केला तो केवळ आणि केवळ स्वतःकरता आणि स्वतःच्या मुलाकरता केला। हा आमचा जो आरोप पहिल्या दिवसापासूनचा होता तो आज उद्धव ठाकरेंनीच त्या ठिकाणी मान्य केलाय। त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंचे मी आभार मानतो। आज ते जनतेसमोर पूर्णपणे उघडे आणि खोटे पडलेले आहेत। हा जो दावा केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी, हा साफ खोटा आहे असं तुम्हाला म्हणायचंय? तरी त्यांच्या दाव्याच्या आधारावरच मी बोलतोय ना। आदित्य ठाकरेंना ग्रूम जर का करायचं ठरलं होतं तर ते एका मिनिटात तर होणार नाही। 19ला सत्ता आली, एका मिनिटात तर कोणाला मुख्यमंत्री पदाकरता ग्रूम करता येत नाही। बर, म्हणजे त्याला वर्ष, दीड वर्ष लागलं असतं किमान। अर्थात आदित्य ठाकरेंची बौद्धिक क्षमता लक्षात घेता 2-4 वर्ष सुद्धा पुरी पडली असती की नाही हा एक प्रश्न आहे मला फार मोठा। पण तरी सुद्धा 1-1.5 वर्ष तर लागली असती। म्हणजेच 2019ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते हे ठरलेलं होतं। पण जे उद्धव ठाकरे सांगत होते ते खोटं आहे। आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं हे त्यांचं विधान सुद्धा त्यांनी स्वतः आज खोटं ठरवलेलं आहे। पण भातखळकरजी, सातत्यानं भाजप उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करते की पुत्रप्रेमापायी पक्ष फुटला, मोठे नेते सोडून गेले। पण तुम्हीच त्यांना एक वेगळं आश्वासन दिलं होतं किंवा प्रलोभन दिलं होतं असं म्हणा की तुमच्या मुलाला मी ग्रूम करणार, त्याला मुख्यमंत्री बनवणार आणि मग दिल्लीला जाणार। जर असं आश्वासन दिलं असेल तर एकीकडे असं बोलायचं, एकीकडे असं बोलायचं, भाजप सुद्धा 2-2 वक्तव्य करते असं वाटत नाही तुम्हाला? पहिली गोष्ट, हा उद्धव ठाकरेंनी आज एका मुलाखतीत सांगितलेलं आहे ना, त्यामुळे त्यांनी खरं बोललेत ते खरं बोललेत हे गृहीत धरून मी बोलतोय। त्यांनी 2019ला महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना भाजपला आशीर्वाद दिल्यानंतर सुद्धा त्यांनी का वचन पाळलं नाही, तर ते जे कारण सांगत होते ते खोटं आहे। ते आज त्यांनी स्वतःच्या मुलाखतीतून स्पष्ट केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंना आम्ही ग्रूम करणार महाराष्ट्राची जनता कोणालाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी नेता करत असते। पण आज उद्धव ठाकरेंनी स्वतःच ते 19 पासून खोटं बोलत होते हे त्यांनी आज स्वतः सांगून टाकलं। याच्याबद्दल त्यांना धन्यवाद। ठीक आहे अतुल भातखळकरजी, आपण आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार। आणि नेमका काय दावा केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी आपण पुन्हा एकदा पाहूयात। तसे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत या मुलाखतीमधले आपण बघतोय। तुम्ही देश पहा, आम्ही महाराष्ट्र पाहतो।
असं बाळासाहेब म्हणाले होते. तेव्हापासून भाजपा आणि आमच्यामध्ये चांगलं सुरू होतं. 2012 मध्ये माझ्या वडिलांचं निधन झाल्यावरती मोदी घरी आले होते. 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाले तेव्हा वाटलं आपलं स्वप्न पूर्ण झालं. पण अमित शहा अध्यक्ष बनल्यावर भाजपचा सूर बदलला. 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी अमित शहांनी मला विचारलं, तुम्ही सर्वे केला आहे का? मी म्हटलं, आम्ही लढणारे लोक आहोत, आम्ही सर्वे करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वे केला नव्हता. पराभव होणार असं जर सर्वे दिसलं तर आम्ही लढायचं नाही का? भाजपच्या बोलण्यामध्ये मगरुरी दिसत होती. बाळासाहेब गेले, वार करण्याची हीच वेळ आहे असं भाजपला वाटलं. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं धोरण आहे. माझ्यासोबत त्यांनी हेच करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईन असं वचन मी वडिलांना दिलं होतं आणि शहा यांना देखील ते मान्य होतं. 2.5 वर्षांचं आश्वासन शहांनीच दिलं होतं. आदित्यला मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीला जातो असं देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते. माझ्या लोकांसमोर मलाच खोटारडं ठरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.